नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो सगळेजण बाहेर गेल्यानंतर नंदिनी या डॉक्टरांना सांगते, मला ना सोनोग्राफी आमच्या फॅमिली डॉक्टर मंजिरी आहेत ना त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. तर तेव्हा या डॉक्टर म्हणतात काहीच हरकत नाही, ठीक आहे. आणि म्हणतात ठीक आहे, तुम्ही सावकाश खाली उतरलात तरी चालेल. तर तेव्हा नंदिनी म्हणते मला थोडंसं गरगरल्यासारखं होतंय, मी एक 5 मिनटं पडते. तर तेव्हा डॉक्टर त्या म्हणतात हो ठीक आहे. आणि त्या डॉक्टर तिथून निघून जातात. तर तेव्हा नंदिनी ही लगेचच जीवाला फोन लावते आणि इकडे जेव्हा फोन उचलतो आणि मानेनी जवळ असल्यामुळं म्हणतो, हा मिस्टर देसाई, पाहिलीत का तुम्ही PPT? तर तेव्हा नंदिनी म्हणते आई जवळच आहेत का तुमच्या? तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो, तुम्हाला कसं काय कळलं आणि आज सगळं काही ओके वाटतंय ना तुम्हाला? म्हणजे काही प्रॉब्लेम जर असेल ना तर तसं सांगा. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो, सगळं काही ठीक आहे आणि मी कारण काढून ना इथे आतमध्येच बसून राहिलेली आहे. काय आहे, लवकर बाहेर आले तर आईंना संशय येईल ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो हो, आणि तुमच्या याच हुशारीवरती माझा जीव जडलाय ना. तर तेव्हा नंदिनी आता म्हणते आपण असे हसू कसं काय शकतो, आपण आपलं बाळ गमावलंय ना, घरच्यांच्यापासून गोष्टी लपवते, हे सगळं बरोबर नाही दिसत ना जेव्हा. तर तेव्हा जेव्हा इकडून म्हणतो आपण बोलूयात ना यावरती मिस्टर देसाई. आणि मला तर ना इतकंच वाटते की आपण वाईट परिस्थितीत अडकलेली चांगली माणसं आहोत, आपण या गोष्टीचा गिल्ट घेऊ नये. डोंट वरी, डोंट वरी. तर तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे, मी थांबते ते थोडा वेळ आणि नंतर बाहेर येते. असं म्हणून ते आता फोन ठेवून देते. तर इकडे मित्रांनो आता पार्थला म्हणजे काल मिथुन काकाने सांगितलं असं ना की शॉर्ट सर्किट वगैरे झाले. तर तो आता धावत धावत इकडे घरामध्ये येतो आणि घरामध्ये येऊन बघतो तर सगळीकडे ऑब्व्हियसली अंधार असतो. म्हणजे त्याला वाटतं की शॉर्ट सर्किटमुळे सगळं काही अंधार झालेला आहे आणि तो मिथुन काका असं ओरडत असतो. आणि इतक्यातच मित्रांनो तिथे समोर लाईट पडतात आणि तिथे एक बोर्ड लिहिलेला असतो, बाबा मी आणि आईने तुम्हाला खूप मिस केलं. आणि तेव्हाच त्या बोर्डच्या मागून मित्रांनो काव्या समोर येते आणि पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि खूप खुश झालेला असतो. त्याला तर एकदम आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आणि ज्यावेळेस आता काव्या पार्थच्या समोर येते तर ती सुद्धा त्याच्याकडे एकसारखी बघत राहते आणि पार्थ सुद्धा तिच्याकडे एकसारखा बघत राहतो. तर तेव्हा आता काव्या म्हणते अरे आव ना फिर. तर तेव्हा आता पार्थ काव्याच्या दिशेने जाऊ लागतो आणि तिच्यासमोर येऊन तिच्याकडे एकसारखा बघत राहतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे हात करते आणि तेव्हा पार्थ लगेच आपला हात तिच्या हातात देतो. तर तेव्हा काव्या गोल गोल त्याचा हात पकडून त्याच्या भोवतीने फिरू लागते. आणि त्यानंतर पार्थ आता काव्याला एक चिमटा काढतो. तर तेव्हा काव्या म्हणते काय? तर पार्थ म्हणतो खरंच आलात तुम्ही? तर तेव्हा काव्या हसू लागते आणि म्हणते येस, काव्या पार्थ देशमुख इज बॅक. असं म्हटल्यानंतर पार्थ तर तिला घट्ट मिठी मारतो. आणि त्यानंतर मित्रांनो पार्थ आता थोडासा इमोशनल होतो आणि तिच्याकडे बघू लागतो. तर काव्या म्हणते देशमुख, रडायला काय झालं? तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही आत्ता जे बोललात ना ते परत म्हणा ना. तर तेव्हा काव्या देशमुख असं म्हणते. तर तेव्हा पार्थ म्हणतो असं नाही, फिसकारणारी मांजर जेव्हा घर डोक्यावरती घेते ना त्यावेळी कसं बोलते ना तसं. तर तेव्हा काव्या एकदम जोराने देशमुख असं ओरडते. तर पार्थ आता परत तिला आपल्या जवळ घेतो. इतक्यातच आता मिथुन काकाचा फोन येतो पार्थच्या मोबाईलवरती. तर पार्थ आता फोन उचलतो आणि म्हणतो मिथुन काका, हा होता का शॉर्ट सर्किट? असं म्हणतो हसत हसत फोन ठेवून देतो. आणि काव्याला म्हणतो किती मिस केलं मी तुम्हाला माहिती आहे. आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, एका दिवसासुद्धा जाऊ देणार नाही, कशासाठी सुद्धा जाऊ देणार नाही आहे. तर इतक्यातच आता पार्थच्या मोबाईलवरती दिव्याचा फोन येतो. तर तेव्हा पार्थ आता तो फोन स्पीकरवरती टाकतो. तर तेव्हा इकडून दिव्या म्हणते सर ऑल ओके आहे ना सर, तुम्ही येताय ना परत जेवायला, मी वाट पाहते तुमची. तर तेव्हा पार्थ म्हणतो ऐका ना, ते भरीतसुद्धा तुम्हीच का आणि ती भाकरीसुद्धा तुम्हीच का? आता माझी रसमलाई आली आहे माझ्याकडे परत. आणि ऐका ना, आज मी ऑफिसला येणारच नाही आहे, मी ऑफिसच्या ग्रुपवर ना सगळ्यांना काय काम आहेत ते सांगतो, बाय. असं म्हणून तो फोनच कट करून टाकतो. तेव्हा काव्या आता म्हणते काय हो, रोज किती लोकांना तुम्ही लंचसाठी थांबवताय? तर तेव्हा पार्थ म्हणतो ते जाऊ द्या हो आता, असं म्हणून तिला उचलूनच घेतो आणि म्हणतो तुम्ही मला किती दिवस थांबवलं, आता फक्त तुम्ही आणि मी. असं म्हणून तिला उचलून आतमध्येच घेऊन जातो. आणि मित्रांनो आता इकडे तर जीवासा एकटाच उभा असतो आणि त्याला तेच सगळं काही आठवत असतं जे काही आता घडून गेलेलं असतं. आणि इतक्यातच त्याचं प्रतिबिंब तिथं येतं. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो तू कधी आलास? तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं अरे भावा, आपण कधी पण येऊ शकतो, समजलं का? तू सॅड दिसला ना की लगेच आपण आला. आणि म्हणतो अरे रडू नको रे भावा. तर तेव्हा जीवा म्हणतो मला माझ्यासाठी नाही, नंदिनीसाठी रडू येते. किती घुसमट झाली तिची आज माहिती आहे. पोटात बाळ नसताना सोनोग्राफीसाठी ती त्या बेडवरती पडली होती. आज आईसमोर जर सोनोग्राफी झाली असती ना तर सगळं संपलं असतं.
ॲक्च्युली असं वाटलं एक वेळेला की जर झाले असं ना तर बरं झालं असतं. वाईटात वाईट काय झालं असतं आईला कळालं असतं. मी तर म्हणतो सगळ्यांना सगळं कळू देते यार, आम्ही का लपवतोय ते सगळं. किती गिल्ट आहे तो माहिती आहे. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे आज तर तुमची वाट लागली होती वाट. तुमची आई तुमच्या गाडीत बसली, तुमच्यासोबत आली, त्या वेटिंग रूममध्ये थांबली, नंतर तर त्या सोनोग्राफी सेंटरमध्ये त्या मॉनिटरसमोर सुद्धा बसली. एकदा जर काय तिला कळला असतं ना तर तुमचा काय खरा नव्हता. समजला काय? तेव्हा जेव्हा म्हणतो की समजलं नाही ते बरं झालं, कारण देवाच्या मनातच असेल तसं. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे भावा तुला तर सगळंच माहिती आहे, तर मग इथं आपल्याला कशाला बोलावलास. तर तेव्हा जेव्हा म्हणतो तसं नाही रे तसं नाही, पण अजून किती दिवस लपवायचं. ज्या दिवशी घरच्यांना कळेल ना त्या दिवशी, असं तो बोलत असताना मित्रांनो इतक्यातच इथं काव्या येते आणि एकदमच जीवाला म्हणते, कळलंय मला सगळं. आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो एकदम गडबडू लागतो आणि काव्याला विचारतो, काय काय कळलंय तुला. तर तेव्हा काव्या म्हणते, IRP रोडवरती जे काही झालंय ना ते सगळं काही कळलंय मला. तर जीवाला अजून मोठा धक्का बसतो. तर जीवा परत विचारतो, काय म्हणजे नक्की काय कळलंय तुला. आणि IRP रोडवरती ते ट्रॅफिक हटवायसाठी जीवा जेव्हा ट्रक ढकलत असतो तो व्हिडिओ तर काव्याकडे असतो आणि काव्या तर तो व्हिडिओ दाखवत जीवाला विचारते, काय हे ट्रक ढकललास तू, एवढा आटापिटा कशासाठी जीवा. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं त्याचं काय झालं ना तिथे ट्रॅफिकमध्ये ना एक ॲम्ब्युलन्स अडकलेली होती आणि तो ट्रक बंद पडलेला होता, म्हणून तो ट्रक ढकलला मी. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे IRP रोड तसलाच आहे रे तो. तिथे होणारे ट्रॅफिक जाम, मिसकॅरेजेससाठी फेमस असलेला रस्ता, असं ती एकदम बोलून जाते. आणि विचारते, मला एक गोष्ट सांग, बाय एनी चान्स त्या ॲम्ब्युलन्समध्ये कुठली गरोदर बाई होती का रे, पुन्हा काही मिसकॅरेजेस वगैरे झाले नाहीत ना तिथे. तर तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे नाही नाही तिथे अपघात झाला होता. तर तेव्हा काव्या विचारते, वाचली ना ती बाई. तर तेव्हा जीवा सांगतो, हो म्हणजे अपघातातून तरी वाचली ती. तर तेव्हा काव्या विचारते, तरी अपघातातून तरी म्हणजे काय. तर तेव्हा जीवा विचारतो, ते सोड ना गं, तू सांग मला तय्यबली कसे आहेत. तर तेव्हा काव्या म्हणते, तुला मारी ना जीवा, असं का बोलतोस रे तू बाबांच्याबद्दल. परत बोललास ना तर नंदिनी ताईला नाव सांगेन तुझं. आणि म्हणते, बरं ठीक आहे, आहेत कुठं ताईसाहेब आमच्या, आज तिची सोनोग्राफी होती ना, ऑल गुड आहे ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो हो छान झाली टेस्ट, आणि मग तिला तिथून मी आनंद निवासला सोडलं. तर तेव्हा काव्या म्हणते, कधी येणार आहे ताई आणि मी कधी एकदा तिला भेटेन असं झालं रे. आणि असं हे दोघे बोलत असतात इतक्यातच तिकडून नंदिनी येते आणि तेव्हा काव्या लगेचच धावत नंदिनीकडे जाऊ लागते. म्हणते, नंदिनी ताई असं म्हणून ती एकदम हरकून तिच्या दिशेने धावत सुटते. तर ती धावत असलेलं बघून नंदिनी खूप घाबरू लागते आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये असेच येत असताना पाय घसरून पडलेली असते आणि ती एकदम जोराची ओरडू लागते, काव्या. आणि तिच्याजवळ आल्यानंतर म्हणते, काव्या सावकाश, अगं किती तू पळतेस, अगं 3रा महिना चालू आहे तुला अजून. तर तेव्हा काव्या म्हणते, सोड ग ताई, असं म्हणून तिला मिठीच मारते ती आणि विचारते, कशी आहेस ताई तू, आणि खूप मिस केलं मी तुला. आणि फक्त मी नाही तर आईने सुद्धा, फक्त आपली आई नाही तर आपल्या मावशीबाईसुद्धा. तर तेव्हा नंदिनी विचारते, मावशी आली आहे. तर तेव्हा काव्या सांगते, हो अगं नेहमीप्रमाणे बेळगावरून येताना बेळगावी कुंदा आणि मसालेसुद्धा आणले तिने. आणि तिचंसुद्धा सतत चालू होतं, नंदिनी कधी येणार आहे, मला पण आठवण येते तिची. तर तेव्हा नंदिनी सांगते, म्हणजे जीवाला सांगते, अहो मावशी आहे माझी राजश्री मावशी, ती बेळगावला असते, आम्ही सुट्टीत जायचो ना तिच्याकडे, मी, काव्या आणि तिची मुलगी अंतरा, किती धमाल करायचो. आणि विचारते, अंतरा कशी आहे, अगं मी मध्ये फोन केला होता तिला, तिने काही रिस्पॉन्डच नाही केलं. तेव्हा काव्या सांगते, अगं वेळ लागेल ना तिला या सगळ्यातून बाहेर यायला, साहजिकच आहे म्हणा. समोरचा माणूस काय आहे ना, म्हणजे त्याच्या आयुष्यात आनंदी असताना आपण त्याला आपलं रडगाणं नाही ना सांगत. इतक्यातच पार्थ आणि मानिनीसुद्धा तिथे येतात. तर मानिनी म्हणते, वा वा, माझ्या दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं एकत्र आहेत हे बघून खूप छान वाटलं, आता कसं माझं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. तर तेव्हा पार्थ जेव्हा म्हणतो, अरे जेव्हा बायका एकत्र आल्यात त्यांना इम्प्रेस करायसाठी काहीतरी करायचं का. तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे हुकुम करो क्या करना है. तर तेव्हा पार्थ विचारतो, काय मालकीणबाई काय खायचे डोहाळे लागलेत. तर नंदिनीसुद्धा म्हणते, हो हो काव्या, तुला काय खायची इच्छा आहे सांग, करूयात आपण. तर तेव्हा काव्या म्हणते, मला ना फिश खावंसं वाटतंय, म्हणजे असं छान पापलेट सुरमई, वा 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 असं ती म्हणत असते. तर तेव्हा नंदिनीला आता तो क्षण आठवतो आणि जीवालासुद्धा तो क्षण आठवतो. आणि एवढ्यातच मानिनी म्हणते, आजच्या वारी आपल्याकडे फिश खात नाहीत, विसरलात का तुम्ही. आणि काव्याला म्हणते, काव्या प्लीज आज नको, उद्या नक्की देणार मी तुला. बरं मी तुमच्या दोघींच्यासाठी छान पिठलं केलेलं आहे, हे दोघं नाकं मुरडतीलच,
तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही आवडेल आवडेल. तर जेव्हा सुद्धा म्हणतो आवडेल. तर मालिनी म्हणते वा 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 चक्क पिठलं चालेल म्हणलात तुम्ही दोघं. आणि म्हणते बाई बाई तुम्ही दोघींनी काय जादू केलेत ना आमच्या माझ्या मुलांच्यावरती. थँक्यू खरंच थँक्यू. आणि तुम्ही दोघी कुठं चाललाय? तुम्ही दोघींना छान आराम करा. कसे ना तुमची सासू कटकारस्थानं करत नाही. आणि मुळातच ना तुमच्या सासूकडे खूप वेळ आहे. तिला आपली कामं करू द्यात कळलं. तर तेव्हा पार्थ म्हणतो आई चल मी तुला मदत करतो. मला जास्त पिठलं दे असं म्हणून तिच्याबरोबर जातो. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते अगं तुला विचारायचंच राहिलं अभ्यास कसा चाललाय तुझा. तर तेव्हा काव्या म्हणते अरे फर्स्ट क्लास अभ्यास चालू आहे. पण माझा अभ्यास ना सध्या अडलाय माझ्या पुस्तकांच्यामुळे. जे मी तुला दिलं होतं ना बाइंडिंग करायला. आणि तेव्हा तर नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने ते पुस्तक तिच्याकडे दिलेलं असतं. म्हणजे तिनेच ते मागून घेतलेलं असतं अगं माझ्याकडे दे पुस्तक. ते जाताना वाटेतच लागतं ना ते बाइंडिंगचं दुकान. आणि त्यानंतर ते पुस्तक म्हणजे तिला डॅश लागल्यानंतर ते पुस्तक पडलेलं असतं तिच्याकडून. ते सगळं काही तिला आठवत असतं. तर तेव्हा काव्या तिला विचारते आलं असेल ना ते पुस्तक आता? बरेच दिवस झालेत बाइंडिंगला देऊन. तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं नाही अजून नाही आहे झालेलं ते. तेव्हा काव्या म्हणते अरे अजून नाही आहे झालेलं. नाही नाही तू थांब मीच जाऊन येते एकदा त्याच्याकडे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं ए बाई तू कुठं जातेस मी आणतो. तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही एक मिनिट जेव्हा तुम्हालाही दुकानात जाण्याची काही गरज नाही आहे. मला माहिती आहे दुकान कुठं आहे. IRP रोडवरती लागतं ते. आणि हो मला आत्ता आठवलं की ते काका म्हणत होते की उद्याच मिळणार आहे ते पुस्तक. तेव्हा काव्या म्हणते ताई उद्या मिळत असेल तर चांगलं आहे नशिबाने. काय आहे ना मी नवीन पुस्तक पण घेऊ शकले असते सहज. पण मला नेमकं तेच पुस्तक हवं आहे कारण मी नोट्स काढलेत ना त्या माझ्या पुस्तकावरती. आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स असे हायलाईट करून ठेवलेत ग म्हणून. असं ती बोलत असते इतक्यातच आता इकडून पार्थ काव्याला हाक मारतो. तर तेव्हा काव्या आले आले असं म्हणून आतमध्ये निघून जाते. तर जीवा लगेचच नंदिनीला थोडंसं बाजूला घेतो आणि म्हणतो हा सगळा काय प्रकार आहे? कुठलं पुस्तक कुठलं दुकान? मला सांग मी घेऊन येतो. पण तू पुन्हा त्या IRP रोडवरती अजिबात जायचं नाही आहेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो ते पुस्तक दुकानात केलंच नाही आहे बाइंडिंगला. अहो तिने पुस्तक दिलं ना त्याच दिवशी तर ॲक्सिडेंट झाला माझा. माझी पर्स माझं पुस्तक सगळं काही हवेत विखुरलं गेलं त्या दिवशी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो म्हणजे हॉस्पिटलमध्ये फक्त मला तुझा फोनच दिला पुस्तक नाही दिलं. तर तेव्हा नंदिनी म्हणते कसं देणार आधीच पत्रावळ्या झाल्या होत्या त्या पुस्तकाच्या. तर तेव्हा जेव्हा म्हणतो आणि आता नेमकं तिला तेच पुस्तक हवं आहे. कुठून आणणार आहेस तू पुस्तक? तर तेव्हा नंदिनी म्हणते तेच तर कळत नाही आहे मला. मला वाटलं होतं की मी तिला नवीन पुस्तक आणून देईन. पण त्यात तिने तिच्या हाताने नोट्स लिहा ते आत्ताच कळलं ना मला. आता कळत नाही मी काय करू. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही आपण सांगून टाकूयात ना ते पुस्तक हरवलं म्हणून. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही ते मी आधीच सांगायला हवं होतं ना तिला. आता संशय येईल ना तिला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो संशय तर प्रत्येकाला येणार आहे. यापुढे आपण जे काय करू ना त्याचा संशय कोणाला कधीही येऊ शकतो. एक खोटं लपवण्यासाठी ना आपल्याला 1000 खोटं बोलावं लागतंय. सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालण्यासारखं आयुष्य होणार आहे आपलं. इतक्यातच मानिनी आता या दोघांना सुद्धा हाक मारते. तोपर्यंत नंदिनी म्हणते जेव्हा मी काहीही करून ते पुस्तक मिळवीन. मला माहिती नाही पण मी करेन काहीतरी. तर त्यानंतर मित्रांनो आता सर्वजण झोपलेले असतात रात्री. आणि काव्याला तर गाढ झोप लागलेली असते. आणि पार्थ मात्र थोडासा जागा असतो. इतक्यातच त्याचा मोबाईल वाजतो. आणि तेव्हा दिव्याचा फोन असतो. तर तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि विचारतो मिस दिव्या रात्रीचे 2 वाजलेत ऑल ओके? तर तेव्हा तिकडून दिव्या म्हणते नथिंग इज ओके सर. सर तुम्ही दिलेल्या त्या नवीन घराच्या बाहेर उभी आहे. रात्री 12 वाजतापर्यंत मी सगळं सामान शिफ्ट केलं सर. पण 2 तास झालं मी दरवाजा उघडायचा प्रयत्न करते पण दरवाजाच उघडत नाही आहे सर. मला काही कळत नाही आहे सर. मला खूप भीती वाटते. मी खूप घाबरलेली आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो एक काम करा तुम्ही माझ्या घरी आम्ही तुम्हाला ॲड्रेस पाठवतो. तर तेव्हा दिव्या म्हणते सर अहो माझ्याकडे एवढं सामान आहे कसं सोडून येऊ मी ते. तर पार्थ म्हणतो वॉचमन नाही आहे का तिथे? तर तेव्हा दिव्या म्हणते सर मी वॉचमनशी बोलले. पण वॉचमन म्हणाले की माझी ड्युटी सोडून मला तिथे नाही येता येणार. पण मी खरं सांगू का सर मला खूप भीती वाटते. म्हणजे मी खूप प्रयत्न केला सर. म्हणजे मी शिडी चढून वरती जायचा सुद्धा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग होत नाही आहे सर. आणि मला इथे ना आजूबाजूला रात्रीचं कोणीच दिसत नाही आहे. मगाशी ना शेजारच्या फ्लॅटचा सुद्धा लाईट लागला होता. मला वाटलं की आता मी बेल वाजवते पण तेवढ्यात लाईटसुद्धा बंद झाला सर. आणि मी इकडे थोड्या वेळाने बाहेरसुद्धा जाऊन आले सर. इथे ना आजूबाजूला कुठली वस्ती नाही आहे कुठली सोसायटीसुद्धा नाही आहे सर. एक ना पानटपरी दिसली सर पण तिथे ना अशी डेंजर माणसं होती. मला खूप घाबरायला होतं सर. सर मला ना आता कदाचित आता पॅनिक अटॅक यायला लागेल. मी काय करू मला काय कळत नाही सर. मी खूप घाबरले सर. तर पार्थ म्हणतो मिस दिव्या पॅनिक होऊ नका. तुम्ही ठीक आहात ना असं तो विचारत असतो. तर तेव्हा दिव्या म्हणते नाही सर मी अजिबात ठीक नाही आहे सर.
मला हेल्पची गरज आहे सर, प्लीज तुम्ही या. मला कळत नाही आहे सर मी काय करू ते. तर पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही शांत व्हा, मी येतोय तिकडे." असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि म्हणतो, "मूर्ख मुलगी, एवढ्या रात्री कोण शिफ्टिंग करतं?" आणि त्यानंतर आता तो काव्याला सांगायचा प्रयत्न करत असतो, पण काव्या तर गाढ झोपेत असते. त्यामुळे आता तो तिला न सांगताच तिथून बाहेर पडतो आणि नेमका आता तो तिथून बाहेर पडत असताना विजय त्याला बघतो आणि मनात म्हणतो, रात्री 2 वाजता हा पार्थ कुठे चाललाय? आणि आता थोड्या वेळात पार्थ इकडे दिव्यापर्यंत पोहोचतो. तर तेव्हा दिव्या म्हणते, "सर तुम्ही आलात सर." आणि त्याचा हात पकडून म्हणते, "सर तुम्ही किती चांगले आहात सर." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आणि तुम्ही वेडा आहात, एवढ्या रात्री कोण करतं शिफ्टिंग?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "सर मी उद्या सकाळी शिफ्टिंग केलं असतं तर उद्या ऑफिसला सुट्टी टाकावी लागली असती ना. आणि सर उद्या आपली खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, म्हणून मी विचार केला की आपण सगळं शिफ्टिंग आज संध्याकाळीच करून टाकू म्हणून." तर तेव्हा पार्थ विचारतो, "पण लास्ट मोमेंटला पॅकर्स अँड मूव्हर्स कसे काय अवेलेबल झाले?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "नाही ना सर, पण आधीच्या फ्लॅटच्या खाली ना सिलेंडर काकांचा टेम्पो होता. मग मी त्यांना जरा रिक्वेस्ट केली, 'काका मी तुम्हाला 2,000 रुपये देते, तुम्ही माझं सगळं सामान दुसऱ्या बिल्डिंगमध्ये न्याल का?' मग त्यांनी लोड पण केलं आणि अनलोड पण केलं आणि सगळं 150 रुपयातच केलं." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "वाव हो, आणि कोण करतं असं शिफ्टिंग?" तेव्हा दिव्या म्हणते, "सर मी मोअर्स अँड पॅकर्स मला नव्हते परवडत सर, आणि सगळं काही नाही मला ओव्हर बजेट झालं इथं आल्यापासून, आणि त्या काकाने सुद्धा कुठलीही कुरकुर न करता मला छान मदत केली." तर पार्थ विचारतो, "पण तुमचा रॉबिन कुठं आहे?" तर तेव्हा दिव्या हसू लागते, म्हणते, "सर किती चांगले आहात हो तुम्ही, म्हणजे यावेळीसुद्धा तुम्हाला रॉबिनबद्दल प्रश्न पडतोय. काय झालं ना सर, मी 2 तास प्रयत्न करत होते ना दार उघडण्याचा, तर रॉबिन ना बंद दार बघून ना सतत भुंकत होता जोरजोरात. म्हटलं लोक जमा होतील, उगीच प्रॉब्लेम होईल, म्हणून मी आधी जिथे राहत होते ना तिथल्या शेजारच्यांना फोन केला, ते आले आणि रॉबिनला घेऊन गेले." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "इतक्या रात्री ते जागे होते आणि ते रॉबिनला न्यायला इथं आले?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "हो सर, काय आहे ना, तो शेजारच्यांचा मुलगा आहे ना विकी, तो ना माझ्यावरती लाईन मारतो, आणि मग मी त्याला फोन केला. त्याला म्हटलं, 'बघ ना अरे विकी, रॉबिन खूप रडतोय, हाफ मिनिटमध्ये टू व्हीलर पळवत आला इथे रॉबिनला घेऊन जायला.' आता त्याला काय वाटलं असेल की मी रॉबिनला घेऊन जाईन आणि त्याच कारणाने दिव्याला पण भेटता येईल. पण काय झालं ना, तो खाली आला आणि रॉबिन असा वरून पळत पळत त्याच्याकडे निघून गेला. येडच आहे ते." असं तो म्हणून हसत असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "तो नाही, तुम्ही येडे आहात. कोणीतरी आलं होतं तर त्याची मदत घ्यायची ना." तर तेव्हा दिव्या म्हणते, "सॉरी सर, पण त्या अनोळखी माणसाने माझं दार उघडून दिलं असं आणि तो आतमध्ये आला असता तर?" एकतर रात्रीची वेळ, अनोळखी जागा, एकटी मुलगी, ही किती आयडियल सिच्युएशन होती त्याच्यासाठी. पण मग मी कशाला आगीतून फोपाट्यात पडू? आम्ही मुलींना खूप हुशार असतो हं सर, आम्हाला प्रॉब्लेम लगेच कळतात. त्यामुळे प्रॉब्लेमसाठी प्रॉब्लेम बोलवायचं का सोल्युशनला, हे पण आम्हाला कळतं." तर तेव्हा पार्थ हात पुढे करतो. तर तेव्हा दिव्या त्याच्या हातात आपला हात देत असते. तर पार्थ म्हणतो, "हात नाही, किल्ली त्या घराची." तर तेव्हा दिव्या सॉरी सॉरी असं म्हणून किल्ली देते आणि पार्थ आता दरवाजा उघडण्यासाठी तिथून जातो. आणि त्याच वेळेस इकडे आता काव्या जराशी बाजूच्या बाजूला हात लावते आणि तिथं तिला जाणवते की पार्थ तिथे नाही आहे, आणि ती दचकूनच जागी होते आणि म्हणते, "हे कुठे गेले?" तर इकडे आता पार्थ बरोबर दरवाजा लगेचच उघडून देतो आणि दिव्याला विचारतो, "आता मी धक्का दिल्यानंतर कसं काय उघडलं दार?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "सर मी सिंगल बसले, तुम्ही फायटर असले आहात सर, म्हणून दार उघडलं. पण जाऊ दे ना, कोणाच्या तरी धक्क्याने ते नवीन घराचं दार उघडलं आणि आपला गृहप्रवेश झाला. आय मीन माझा गृहप्रवेश झाला." आणि विचारते, "सर तुम्ही नाराज आहात का माझ्यावरती?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "इट्स ओके, आता झालं ना सगळं काही?" तर दिव्या म्हणते, "सर अहो तुमच्या पायगुणामुळे झाले सगळं, नाहीतर कसं शक्य होतं हे, आणि त्यासाठी इतक्या उशिरा यावं लागलं तुम्हाला." तर तेव्हा आता पार्थच्या लक्षात येतं आणि तो डोक्यालाच हात लावतो. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर आज रोहित मला ऑफिसमध्ये बोलावता की आज काव्या मॅडम घरी येणार आहेत म्हणून. त्यांना कळलं की तुम्ही इथे मला मदत करायला आलायत, तर त्या चिडतील ना माझ्यावर." असं ती बोलत असते आणि तेव्हाच आता इकडे काव्या मोबाईल घेते आणि पार्थला फोन लावते. आणि पार्थ आता फोन बघून म्हणतो, "घ्या, त्यांचाच फोन आला. मी शेजारी नाही म्हटल्यावर त्यांना जाग आली असणार आहे." तर तेव्हा दिव्या म्हणते, "सर सर सर एक मिनिट, जस्ट सजेशन, त्यांना सांगू नका की तुम्ही मला इथे मदत करायला आलात रात्री म्हणून." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "का, कशासाठी? मी माझ्या बायकोसोबत खोटं बोलत नाही." तर तेव्हा दिव्या म्हणते, "सर जरा समजून घ्या ना, कुठल्याही बायकोला आपला नवरा इतक्या रात्री अपरात्री कुठल्याही मुलीला मदत करायला चाललाय म्हटल्यानंतर वेगळं नाही का वाटणार? म्हणजे ती संशय घेणारी बाई नसेल ना तरीसुद्धा संशय घेऊ शकते. सर आधीच तुमची बायको प्रेग्नंट आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये काय होतं ना सर, की बायकांचे हार्मोन्स ना असे वर खाली होतात हो, मूड स्विंग्स होत असतात त्यांचे, आणि त्यात त्यांना हे कळलं आणि जर त्यांनी चिडचिड केली तर काय होईल ना सर?
म्हणजे मी फक्त सजेस्ट करते, बाकी तुम्ही ठरवा. आणि तेव्हाच आता पार्थ फोन उचलतो. तर तेव्हा इकडून काव्या विचारते, अहो कुठे आहात तुम्ही? तर तेव्हा पार्थ म्हणतो, ते खाली कुत्री भुंकतायत ना म्हणून मी आलो. त्यांना हाकलायला आलो तो. तुमची झोप मोडायला नको ना म्हणून. तर तेव्हा काव्या म्हणते, काय करू मी तुमचं देशमुख, सो स्वीट ऑफ यू. किती काळजी कराल हो माझी, या आता लवकर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, एनिवेज तुम्ही झोपा, मी आलो 10 मिनिटात. असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता काव्या परत झोपी जाते. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता विजय काव्याला सांगत असतो, जी वाईट माणसं असतात ना ती गोष्टी लपवतात आणि जी चांगली माणसं असतात ना ती उत्तम खोटं बोलतात. कसं आहे ना, पार्थ फॅमिली मॅन आहे. फॅमिली मॅन उत्तम खोटं बोलतात. आणि दुसरीकडे आता जीवानंदिनीला म्हणत असो, इतके दिवस तुझ्या गर्भात बाळ होतं पण ते आता नाही आहे. त्यामुळे तुझ्या मनाची आणि शरीराची काय अवस्था झाली असेल ते मी समजू शकतो. असं म्हणून तिला आता प्राणायाम करायसाठी बसवतो. आणि त्यानंतर नंदिनी म्हणते, ठीक आहे, जेव्हा वेळ सगळं काही नीट करेल. असं म्हणून आता हे दोघेसुद्धा प्राणायाम करत असतात. तर त्यानंतर आता म्हणजे विजयने काव्याचे कान भरलेले असतात आणि तेवढ्यातच इकडे आता पार्थला दिव्याचा परत फोन येतो. तर तेव्हा काव्या म्हणते, बघू ना ही काय आता तुम्हाला म्हणते ना, मला बघायचंच आहे आज. असं म्हणून ती फोन उचलते आणि स्पीकरवरती टाकते. तर इकडून दिव्या म्हणते, सॉरी सर, रात्री 2 वाजता मी तुमची गुड नाईट खराब केली ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थला सुद्धा धक्का बसतो आणि काव्याला सुद्धा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजच्यापुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.